तर मंडळी आज बोलूयात पिगमेंटेशन, ज्यालाच की मराठीमध्ये वांग असं म्हटलं जातं. याबद्दल बरेच असे गैरसमज आहेत की याला कमी करता येऊ शकत नाही, पिगमेंटेशन घालवता येऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगते की पिगमेंटेशन पूर्णपणे घालवता येऊ शकतं. नमस्कार मंडळी. हॅलो हाय नमस्ते वनकम अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल दॅट इज वाई टॉक्स विथ वैष्णवी अक्षय. सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, फॅशन आणि स्टाईल रिलेटेड खूप छान छान असे व्हिडिओज पोस्ट करत असतो. जर तुम्हाला देखील या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा रविवारी मी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मंडळी, तुमच्यासोबत इंस्टाग्रामवर केलेल्या क्वेश्चन अँड आन्सर सेशन नंतर, Q&A सेशन नंतर मला असं समजलं की बऱ्याच लोकांमध्ये पिगमेंटेशन नावाचा जो स्किन इश्यू आहे तो खूप जास्त कॉमन झालेला आहे. आणि खूप साऱ्या लोकांचा असा गैरसमज आहे की पिगमेंटेशन कमी करता येत नाही किंवा ते घालवता येत नाही. पण मी तुम्हाला सांगते की पिगमेंटेशन पूर्णतः घालवता येतं. ते कसं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 4 टॉपिक्स. त्यातलं पहिलं ते म्हणजे पिगमेंटेशन म्हणजे काय, दुसरं पिगमेंटेशन होण्याची कारणं कोणती, तिसरं पिगमेंटेशन घालवण्यासाठी उपचार काय आणि चौथं पिगमेंटेशन होऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यायची. त्यातलं पहिलं ते म्हणजे पिगमेंटेशन म्हणजे काय. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं की पिगमेंटेशन हा जो स्किन इश्यू आहे, वांग हा जो स्किनचा प्रॉब्लेम आहे, तो खूप जास्त कॉमन झालेला आहे. त्याच्या मागचं कारण काय की ऍक्च्युलीच त्याला कुठल्याही वयाची किंवा जेंडरची अट नाही, ते सर्वसाधारणपणे कोणालाही होऊ शकतं. मग ते होण्याचं मागचं कारण काय की तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर खूप साऱ्या घटकांपासून बनलेलं आहे. तसंच त्यातला अगदी छोटासा पण खूप महत्वाचा असणारा एक पदार्थ आहे ज्याचं नाव आहे मिलॅनिन. आता मिलॅनिन नावाचा जो घटक असतो तो काय काम करतो, तर तो तुमच्या त्वचेचा जो रंग आहे तो डिसाईड करतो. मग काय, ज्यांच्या शरीरामध्ये मिलॅनिन नावाचा पदार्थ जास्त असतो त्यांची स्किन डार्क किंवा मग गडद रंगाची असते. ज्यांच्या स्किनमध्ये मिलॅनिन नावाचा पदार्थ कमी असतो त्यांची जी स्किन असते ती थोडीशी फेअर किंवा मग पांढऱ्या रंगाकडे वळते आणि त्याच्यानुसार आपला जो स्किन टोन असतो, आपल्या स्किनचा जो कलर असतो तो ठरतो. मग आता हा जो मिलॅनिन नावाचा पदार्थ आहे तो आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या बॉडीवरती कुठेतरी चट्ट्याच्या रूपामध्ये, स्पॉट्सच्या रूपामध्ये तयार होतो, वाढतो आणि त्या ठिकाणी आपल्याला काळसरपणा येतो, गडद रंग येतो आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती आणि त्यालाच आपण पिगमेंटेशन झालं असं म्हणतो. मग हे असं का होतं की एखाद्या पर्टिक्युलर स्पॉटवरतीच मिलॅनिनचा पदार्थ का वाढतो, ही आहेत पिगमेंटेशन होण्यामागची कारण. तर दुसरं ते म्हणजे पिगमेंटेशन होण्याची कारणं. त्यातलं पहिलं ते म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या घरामध्ये कोणाला तरी पिगमेंटेशन येण्याचा प्रकार, वांग येण्याचा प्रकार झाला असेल तर तुम्हाला देखील ते अनुवंशिकतेप्रमाणे होऊ शकतो. त्यातलं दुसरं ते म्हणजे ओव्हर सन एक्सपोजर, खूप जास्त उन्हात हिंडणे. तर तुम्हाला मंडळी मी सांगितलंच आहे अगोदरच्या व्हिडिओजमध्ये देखील की सन एक्सपोजर, ओव्हर सन एक्सपोजर किंवा खूप जास्त उन्हामध्ये हिंडल्यामुळे सूर्याची जी अतिनील किरणं असतात UVA आणि UVB हे आपल्याला कशा प्रकारे हार्मफुल असतात आणि त्यासाठी आपल्याला सनस्क्रीन वापरणं किती गरजेचं आहे त्याबद्दलचा मी डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर ओव्हर सन एक्सपोजरमुळे आपल्याला पिगमेंटेशन कसं होतं, तर तुम्ही ज्यावेळेस उन्हामध्ये हिंडता विदाऊट प्रोटेक्शन त्यावेळेस सूर्याची जी अतिनील किरणं असतात ती तुमच्या चेहऱ्यावरती पडतात. त्याचा चटका तुमच्या स्किनला जाणवतो, ती उष्णता तुमच्या स्किनला जाणवते आणि ज्यावेळेस आपल्या स्किनला उष्णता जाणवते त्यावेळेस आपली स्किन तिथे मिलॅनिन नावाचा पदार्थ क्रिएट करायला लागते किंवा त्याचं प्रमाण वाढवायला लागते ऑटोमॅटिकली. आणि त्याचा परिणाम असा होतो की मिलॅनिन वाढल्यामुळे तुमची जी स्किन आहे तिथला जो पर्टिक्युलर एरिया आहे तो काळ्या रंगाचा होतो किंवा तुम्हाला पिगमेंटेशनचा स्किन प्रॉब्लेम होतो. त्यातलं तिसरं ते म्हणजे कपड्यांच्या घर्षणामुळे. आता कपड्यांचं घर्षण कसं घडतं की जेव्हा आपण चेहरा धुतो त्यानंतर तो पुसण्यासाठी आपण टॉवेल घेतो आणि घसा आपल्या चेहऱ्यावरती घासतो, रगडतो आणि मग आपण आपल्या चेहऱ्यावरचं पाणी काढून टाकतो. पण ऍक्च्युअल मध्ये तसं करायचं नसतं.
ज्यावेळेस तुम्ही फेस वॉश करता त्यानंतर त्या टॉवेलनी तुमच्या चेहऱ्यावरती डॅबिंग मोशनमध्ये ते पाणी तुम्हाला सुकवायचं असतं, काढायचं असतं. त्याला खूप जास्त घर्षण केल्यामुळे तिथे हीट निर्माण होते आणि हीट निर्माण झाल्यामुळे घर्षणामुळे तिथे मिलॅनिन नावाचा पदार्थ तयार होतो आणि ऑफकोर्स मिलॅनिन तयार झाला की तुम्हाला पिगमेंटेशन तयार होतं. चौथं ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. आता बऱ्याच मुलींना पिरियड्स इरेग्युलर असतात किंवा त्यांना पीसीओडीचा त्रास असतो आणि अशा वेळेला जे आपले हार्मोन्स असतात ते चित्रविचित्र बिहेव करायला लागतात, तो इम्बॅलन्स होतो. आणि त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीच्या वेळेस देखील आपले जे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे देखील आपल्याला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पाचवं ते म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. जरी तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील, प्रेग्नन्सीचा देखील काही चान्स नसेल, तरी देखील या पिल्समुळे तुमचे जे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होऊ शकतात आणि अल्टिमेटली हार्मोनल इम्बॅलन्स झाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला पिगमेंटेशनचा इश्यू होऊ शकतो. आत्ता आपण पाहिलं पिगमेंटेशन म्हणजे काय किंवा मग ते होण्याची कारणं काय. पण आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पाहूयात, तो म्हणजे हे पिगमेंटेशन झाल्यानंतर ते घालवायचं कसं किंवा त्याचा उपचार कसा करायचा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की कुठलाही स्किन प्रॉब्लेम असू दे, तो जाण्यासाठी आपल्याला ठराविक कालावधी लागतो, तेवढे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात. आणि पिगमेंटेशनचं सांगायचं झालं तर पिगमेंटेशनला जाण्यासाठी कमीत कमी 6 महिने तर लागतातच. म्हणून तेवढा पेशन्स आपल्याला ठेवावा लागतो. लगेच उपचार सुरू केला आणि लगेच तुमचं पिगमेंटेशन गेलं असं होणार नाही, हे मी अजिबात तुम्हाला सांगणार नाहीये. आणि जर तुम्ही उपचार सुरू करणार असाल तर सुरू केल्यानंतर ते कंटिन्यू ठेवा. अर्धवट उपचार बंद केल्यामुळे देखील पिगमेंटेशन आणखीन सिव्हिअर किंवा आणखीन गडद होऊ शकतं. त्यामुळे माझं सांगणं हे असेल, जर तुम्ही उपचार सुरू करत असाल तर तो उपचार पिगमेंटेशन पूर्णपणे बरा होईपर्यंत किंवा पूर्णपणे घालवेपर्यंत चालू राहू द्यात. तर उपचार म्हटलं तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे औषधं. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे, डर्मेटॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर तुमच्या पिगमेंटेशनवरती ते तुम्हाला छान औषधं देतात, जेणेकरून तुमचं पिगमेंटेशन कमी होऊ शकतं, जाऊ शकतं. आणि ते सुरुवातीलाच तुम्हाला औषधं देताना कमी स्ट्रॉंग असलेली देतात आणि त्यानंतर हळूहळू तुमच्या ज्या गोळ्या असतात त्या चेंज होतात आणि त्या औषधांच्या तीव्रतेनुसार हळूहळू पिगमेंटेशन जाण्याची जी प्रक्रिया असते ती कमी ते जास्त अशी बदलत राहते. म्हणून औषधांनी तुमचं पिगमेंटेशन पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या कुठल्याही चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुम्हाला छान औषधं देतील आणि ते औषधं घेतल्यानंतर कंटिन्युअस ठेवल्यानंतर तुमचा पिगमेंटेशन पूर्णपणे जाऊ शकतो. दुसरं ते म्हणजे सनस्क्रीन वापरणे. आता सनस्क्रीन का वापरायचं किंवा ते किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे याबद्दल मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे. त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ देखील बनवलाय. तरी देखील मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की जर तुम्हाला पिगमेंटेशनचा स्किन प्रॉब्लेम झाला असेल आणि तसंच तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल विदाऊट सनस्क्रीन लावता, तर ते जे काळे डाग असतात, ते जे काळे स्पॉट असतात ते आणखीन जास्त गडद व्हायला लागतात किंवा जर चट्टा असेल तर तो पसरायला लागतो. म्हणजे जर तुम्हाला या भागामध्ये चट्टा आला असेल तर तो अगदी तुमच्या कपाळापर्यंत देखील पसरू शकतो, नाकावरती येऊ शकतो. त्यामुळे सनस्क्रीन न लावता घराबाहेर पडायचं नाही. मग ते कसं लावायचं? घरातून बाहेर पडायच्या 20 मिनिटं अगोदर सनस्क्रीन अप्लाय करायचं 2 फिंगर रूलनी. दोन्ही बोटांवर मावेल एवढं सनस्क्रीन घ्यायचं, संपूर्ण चेहऱ्याला, मानेला लावायचं. जर जमलं तर सनस्क्रीनचे लोशन्स मिळतात, ते देखील तुम्ही तुमच्या हातापायाला लावून बाहेर पडू शकता. आणखीन एक, जर तुम्ही सनस्क्रीन लावून बाहेर पडलेला असाल तर दर 3 ते 4 तासांनी तुम्हाला ते रिअप्लाय करणं गरजेचं आहे. तिसरं ते म्हणजे क्रीम्स. बऱ्याच ऍसिड्स असलेल्या, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असलेल्या क्रीम्स बाजारामध्ये मिळतात किंवा मग मेडिकल्समध्ये मिळतात. त्या क्रीम शक्यतो डॉक्टरनी प्रिस्क्राईब केल्यानंतरच वापराव्या. का? कारण की त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ऍसिड्स असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनला जर ते सूट नाही झालं तर रिॲक्शन होऊ शकते किंवा तुमचं पिगमेंटेशन आणखीन जास्त गडद होऊ शकतं. मग कुठल्या प्रकारचे ऍसिड्स आपलं पिगमेंटेशन ट्रीट करतात? त्यातलं पहिलं ते म्हणजे रेटिनॉइड्स. आता रेटिनॉइड्स हा जो प्रकार आहे तो ऍक्च्युली आपल्याला खूप साऱ्या स्किन प्रॉब्लेम्सवरती मात करायला मदत करतो. तर तो खूप फायदेशीर आहे. पण त्याच्याबद्दलचा डिस्क्राईब व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. आत्ता मी तुम्हाला सांगते की पिगमेंटेशन ट्रीट करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला रेटिनॉइड खूप छान आहे. पण तुम्ही रेटिनॉइड वापरायच्या अगोदर तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टला सजेस्ट करा. ते तुम्हाला त्याच्या लेवल्सनुसार किंवा कमी असलेल्या तीव्रतेनुसार सुरू करतील आणि मग हळूहळू तुमच्या क्रीम्स चेंज करतील.
दुसरं ते म्हणजे विटॅमिन क्री. आता विटॅमिन ए, विटॅमिन B3, विटॅमिन सी असे जे विटॅमिन्स असतात त्याच्या क्रीम्सनी देखील तुमचं पिगमेंटेशन क्युअर केलं जातं, बरं केलं जातं, कमी केलं जातं. म्हणून तशा प्रकारच्या क्रीम्स वापरण्याने देखील तुमचं पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होऊ शकते. हायड्रोक्विनोन, लिकोरीस, ग्लायकोलिन, मेडलिक, फेरुलिक, ॲझेलिक आणि क्विनोन अशा नावांचे जे ॲसिड्स असतात, अशा प्रकारच्या ॲसिडने आपलं जे पिगमेंटेशन असतं ते पूर्णपणे घालवण्यासाठी मदत होऊ शकते. पण हे जे ॲसिड्स असतात ते आपल्याला फक्त आणि फक्त डर्मेटॉलॉजिस्टकडूनच सजेस्ट करून वापरायचे आहेत. कुठलंही ॲसिडचं क्रीम स्वतः घरामध्ये घेऊन विकत आणून वापरायला जायचं नाही चेहऱ्यावरती. मी पुन्हा एकदा सांगते, अजिबात घरी राहून अशा प्रकारच्या क्रीमचा स्टंट करायचा नाही आहे स्किनवरती. त्याने आपली स्किन आणखीन जास्त खराब होऊ शकते, आपल्या चेहऱ्याची त्वचा जळू शकते. म्हणून अशा प्रकारच्या क्रीम्स फक्त आणि फक्त डर्मेटॉलॉजिस्टने सजेस्ट केल्यानंतरच वापरायच्या आहेत. चौथं ते म्हणजे एक्सफोलिएशन. आता एक्सफोलिएशन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की स्क्रब करणं. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस, जास्तीत जास्त 3 वेळेस तुम्ही स्क्रब करू शकता. फक्त स्क्रब करताना ते जे पार्टिकल्स असतात ते जाड नसावेत. एकदम बारीक, स्मूथ असं तुम्हाला स्क्रब करायचे. तशा प्रकारचे प्रॉडक्ट्स बाजारामध्ये मिळतात आणि त्या स्क्रबला घेऊन तुम्हाला हलक्या हाताने तुमची स्किन जी आहे ती एक्सफोलिएट करायची आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस. 3 वेळेसपेक्षा जास्त स्क्रब करायचं नाही. दुसरी गोष्ट, स्क्रब करण्याचा किंवा एक्सफोलिएट करण्याचा काय उपयोग होतो? तर जे पिगमेंटेशन सूर्यामुळे झालेलं असतं ते आपल्या स्किनच्या वरच्या लेअरवरतीच असतं आणि एक्सफोलिएशन केल्यामुळे काय होतं तर डेड स्किन निघून जायला मदत होते आणि तिथे हळूहळू खालची जी स्किनची लेअर असते ती वरती येते आणि नवीन त्वचा निर्माण झाल्यासारखं होतं. त्यामुळे पिगमेंटेशन काही दिवसांनी फेड व्हायला लागतं आणि पूर्णपणे गायब होऊ शकतं, पूर्णपणे जाऊ देखील शकतं. म्हणून एक्सफोलिएशन तुम्ही करू शकता. 5वं ते म्हणजे केमिकल पिल्स. आता केमिकल पिल्स म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला जे ॲसिड्स सांगितले त्या ॲसिड्सचं लिक्विड फॉर्ममध्ये खूप पातळ लेयर आपल्या स्किनवरती लावला जातो आणि तो काही वेळ ठेवून त्याला नंतर स्वच्छ धुतला जातो. तर त्याने फायदा काय होतं की कुठलाही स्क्रब न वापरता आपली स्किन एक्सफोलिएट होते आणि एक्सफोलिएशन झाल्यामुळे आपल्या स्किनच्या वरच्या थरावरती जे पिगमेंटेशन आलेलं असतं ते जाण्यासाठी मदत होते. 6वं ते म्हणजे मेडिफेशियल. आता मेडिफेशियलमध्ये कुठलं तर ऑक्सीचे जे फेशियल्स असतात ते, हायड्रा फेशियल, व्हिटॅमिन सीचे फेशियल, अँटी एजनिंग फेशियल, लेझर पिल्स. लेझर पिल्स हा जो प्रकार आहे तो देखील मेडिफेशियलमध्येच येतो. तर हे जे फेशियल्स असतात हे केल्याने देखील तुमची स्किन एक्सफोलिएट होऊन त्याला हायड्रेशन मिळून तुमच्या स्किनवरचं जे पिगमेंटेशन आहे ते जायला मदत होते. तर त्याचे जे सेशन्स असतात ते सुरुवातीला कमी कमी दिवसांचे असतात. म्हणजे 15 दिवसातून एक करणं, 20 दिवसातून एक करणं आणि मग हळूहळू तो गॅप वाढवत जातात आणि तुमचं जे पिगमेंटेशन आहे ते लवकरात लवकर बरं व्हायला मदत होते. 7वं ते म्हणजे मायक्रोनिडलिंग. आता मायक्रोनिडलिंगमध्ये काय केलं जातं तर हे ॲक्च्युअली नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये काही कापत वगैरे नाही. तर छोटी बारीक सुई असते त्याच्यामध्ये रेटेनॉइड किंवा मग व्हिटॅमिन सी, ग्लायटोथिओन अशा प्रकारचे जे सिरम्स असतात ते असतात आणि ते आपल्या स्किनच्या आतमध्ये जे रक्त असतं त्याच्यामध्ये डिरेक्टली मिक्स होतात. म्हणून ते इंजेक्शनच्या रूपाने आपल्या स्किनवरती दिले जातात. याच्याने पिगमेंटेशन बरा व्हायला लवकर मदत होते आणि त्याच्यामुळे मायक्रो निडलिंग ॲक्च्युअली सेफ आहे. त्याच्यामध्ये काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही करू शकता आणि त्याच्याने तुम्हाला खूप लवकर इफेक्ट ॲक्च्युअली जाणवतो. कारण ते डिरेक्टली आपल्या तिथं असलेल्या सेल्सवरती, तिथल्या त्वचेवरती, तिथल्या रक्तामध्ये मिसळतं आणि ते लवकर रिझल्ट द्यायला लागतं. 8वं ते म्हणजे लेझर ट्रीटमेंट. आता लेझर ट्रीटमेंटबद्दल तुम्ही सगळेजण जाणूनच असाल की लेझर ट्रीटमेंटनी बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या क्युअर करता येतात. बरेच प्रॉब्लेम स्किनचे आपण सॉल्व्ह करू शकतो आणि आता पिगमेंटेशन रिलेटेड देखील लेझर ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. त्याच्यामध्ये काही ऑपरेशन वगैरे तसं काही नसतं. फक्त जे लेझर किरण असतात ते आपल्या स्किनवरती पडत असतात आणि त्याच्यातून आपली जी स्किन असते ती बरी होत असते. फक्त ही जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी खर्चिक असते, थोडीशी महाग असते. म्हणून जर तुम्हाला ती परवडत असेल तरच लेझर ट्रीटमेंट घ्या. अदरवाईज तुम्ही बाकीच्या गोष्टी ट्राय करून, बाकीच्या गोष्टींचा उपचार करून देखील तुमचं पिगमेंटेशन घालवू शकता. अगदीच लेझर करण्याची काहीही गरज नाही. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या चौथ्या पॉईंटकडे, ते म्हणजे पिगमेंटेशन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
आता जर तुम्हाला पिगमेंटेशन झालंच नसेल आणि तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही खूप छान व्हिडिओ बघताय. का? कारण की मी तुम्हाला ज्या स्टेप्स सांगतेय त्या फॉलो केल्याने तुम्हाला कधी म्हणजे कधीच पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही. ते काय करायचं तर सगळ्यात पहिलं सनस्क्रीन वापरणं. सनस्क्रीन इज ऑलवेज मस्ट. सनस्क्रीन वापरायला विसरायचंच नाही. मग तुम्ही घरामध्ये असू द्या, तुम्ही बाहेर जात असू द्या. बाहेर सूर्याचा तुम्हाला त्रास होतो, घरामध्ये असलेल्या गॅस पुढे थांबणाऱ्या बायकांना गॅसच्या उष्णतेचा त्रास होतो. म्हणून घरात जरी तुम्ही असाल, गॅस पुढे काम करत असाल किंवा मग काही लोक असतात जे आगीच्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये काम करत असतात, समुद्रकिनारी फिरायला जात असतात. अशा वेळेस देखील सनस्क्रीन आपल्याला प्रोटेक्ट करत असतं आपल्या स्किनला. त्यामुळे सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. दुसरं ते म्हणजे कधीही अंघोळ करताना किंवा कधीही पाणी जर तुम्ही अंगावरती त्वचेवरती घेत असाल, फेस वॉश करायला जरी घेत असाल, तरी ते कोमट आहे याची खात्री करून घ्या. खूप कडक पाणी आपल्या अंगावरती वापरायला जायचं नाही. त्याने मिलानिन नावाचा पदार्थ सिक्रेट होतो आणि मग आपल्याला पिगमेंटेशन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून कडक पाणी वापरायचं नाही. तिसरं ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जी स्किन असते ती खूप जास्त पातळ आणि खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. त्याची आपल्याला खूप नीट काळजी घ्यावी लागते. म्हणून कुठल्याही गोष्टी जाऊन आपल्या स्किनवरती रगडायला जायचं नाही. स्क्रब असतील, खूप जोरजोरात स्क्रब करायचं नाही. हलक्या हाताने एक्सफोलिएशन करायचं. दुसरी गोष्ट, डॅबिंग मोशनमध्येच आपला चेहरा धुतल्यानंतर कोरडा करायचा. याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही खूप जास्त घर्षण केलं तर तिथं तुम्हाला छोटीशी इंजुरी झाली आहे किंवा मग घर्षणामुळे हीट निर्माण झाली आहे तरी देखील मिलानिन सिक्रेट होतं आणि मग अल्टिमेटली तुम्हाला पिगमेंटेशन होऊ शकतं. आणखी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर पिगमेंटेशन क्युअर करण्यासाठी स्वतःच्या मर्जीने काहीही उपद्व्याप करायला जायचे नाही, काहीही वापरायला जायचं नाही. जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे जात नाही, डॉक्टरकडून सजेस्ट करत नाही, तोपर्यंत त्याला क्युअर करायला जायचं नाही. कारण की तुम्हाला ह्या ॲसिड्सचा मी ज्या सांगितलेल्या उपायांचा आहे त्यांचा त्रास होऊ शकतो आणि ते आपल्याला प्रेग्नन्सी दरम्यान अलाउड नसतं. तर मंडळी, हा होता आजचा आपला व्हिडिओ पिगमेंटेशनवरती. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायचा आहे हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचप्रमाणे आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीजला. तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम हँडल्सला देखील टॅग करू शकता, फॉलो करू शकता. बई टॉक्स आणि वैष्णवी अक्षय अशा दोन्ही माझ्या आयडीज आहेत. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ते फुकट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेल आयकॉन देखील दाबायला विसरायचं नाही. जेणेकरून जेव्हा जेव्हा रविवारी मी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर मंडळी, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.